शिवसेनेच्या उपसभापती नेते प्रवक्त्या नीलम गोरे जे आहेत त्या सध्या बदलापूर शहरामध्ये आलेल्या आहेत। आपण बघतोय कालपासून बदलापूर शहरामध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर जो काही अत्याचार झालेला आहे ते प्रकरण आपल्याला पेटताना बघायला मिळतंय। आणि अशामध्ये शिवसेनेच्या प्रवक्त्या नेत्या उपसभापती नीलम गोरे जे आहेत त्या सध्या बदलापूर शहरामध्ये आलेल्या आहेत। शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे उपसभापती नीलम गोरे या सध्या बदलापूर शहरामध्ये आलेल्या आहेत। चिमुकलीवरती जो काही अत्याचार झालेला आहे या संदर्भात दखल घेताना आपल्याला बघायला मिळणार आहे। नेमकी यांची भूमिका जी आहे ती कशी असणार आहे ते बघणं आता गरजेचं ठरतंय। बदलापूर शहरात जो काही धक्कादायक प्रकार घडलेला आहे या संदर्भात शिवसेनेच्या उपसभापती नीलम गोरे यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळते। बस 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 फार कंटाळलो। आपण बघत आहात शिवसेनेच्या उपसभापती नीलम गोरे जे आहेत त्या बदलापूर शहरामध्ये आलेले आहेत। बदलापूर शहरात जे काही काल स्कूल व्हॅन चालकाने जो काही अत्याचार एका चिमुकलीवर केला, जे प्रकरण उघडकीस आलं, त्यानंतर हे जे प्रकरण आहे ते पेटताना आपल्याला बघायला मिळालं। आणि याच मध्ये जे आहे आता नेमकी यांची भूमिका काय असणार आहे ते बघणं गरजेचं ठरणार आहे। थेट जे आहेत तिथे बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासोबत चर्चा जी आहे ती आता सध्या सुरू आहे। नेमकं या चर्चेदरम्यान काय जे आहे या प्रकरणाबद्दल माहिती मिळते ते आता बघणं गरजेचं ठरणार आहे। कुठेतरी आपण जर बघत असाल तर हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये जी काही मुलं चिमुकली आहे तिला न्याय मिळावा यासाठी आपल्याला फक्त एवढंच पाहिजे आहे की हे प्रकरण कुठल्याही प्रकारे दाबले जाऊ नये, हे सर्वसामान्य बदलापूरकर हीच अपेक्षा करतायत। आणि तेच आता होत आहे का, नेमकं या प्रकरणात काय मोड येतोय ते बघणं जे आहे ते गरजेचं ठरणार आहे। प्रत्येक महिला जे आहेत आता या प्रकरणामध्ये एकवटलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि यामध्ये शिवसेना पक्षाची देखील भूमिका जी आहे। तुमच्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या। बघत राहा आपले बदलापूर। धन्यवाद।